ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण ही सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की कथा ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल व सुख समाधानही लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर ऐकायला पडतील. नमः शिवाय. अध्याय 39. श्रीहरी व देवतांना दधीचींचा शाप. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, काही काळाने भगवान विष्णू शिवाच्या हितासाठी ब्राह्मणाचे रूप घेऊन दधीचीच्या आश्रमात गेले. त्यांनी मुनींना नमस्कार केला व म्हणाले, शिव आराधनेत अति तत्पर असणाऱ्यामुळे तुमच्याकडे वर मागण्यासाठी आलो आहे. दधीची म्हणाले, हे विप्रा, शिवजींच्या कृपेने मला त्रिकालाचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात, कशासाठी आला आहात याचे संपूर्ण ज्ञान आहे. शिवाचे कल्याण करण्यासाठी येथे आला आहात. श्रीहरी म्हणाले, शिवकृपेने तुम्हाला सारे ज्ञान प्राप्त झाले. मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही एकदा शिवराजाकडे चला आणि राजेंद्रा, मी तुम्हाला घाबरतो असे म्हणा. परंतु दधीची ऐकण्यास तयार झाले नाहीत. विष्णूंना राग आला व त्यांनी सुदर्शन चक्र उगारले. शिवाच्या प्रभावाने त्या चक्राची गती कुंठित झाली. विष्णूंनी दधीचीवर अनेक अस्त्र सोडली तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. विष्णूंनी विश्वरूप धारण केले तरीही दधीचीने ते जाणले. दधीची म्हणाली, हे प्रभू, तुम्ही मायेचा त्याग करा. तुम्हाला दिव्य दृष्टी देतो. त्या योगे माझ्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश व संपूर्ण विश्व दिसेल. दधीचींनी शिवजींच्या तेजाने संपूर्ण देह धारण करून त्याठाई संपूर्ण ब्रह्मांड दाखविले. आता युद्धास तयार व्हा असे म्हणाले. त्यामुळे श्रीहरी अधिकच क्रोधायमान झाले. ते दधीची बरोबर युद्ध करण्यास प्रवृत्त झाले. मी शिवराजाला घेऊन तेथो गेलो. हे श्रेष्ठ विप्रप्रिय जिंकले जाणार नाहीत असे सांगून श्रीहरीला युद्धापासून परावृत्त केले. शिवराजा म्हणाला, आपण फार थोर आहात. आपण मला क्षमा करा. माझ्यावर प्रसन्न व्हा. त्यांच्या विनम्र वचनामुळे दधीची शांत झाले. त्यांनी राजासह इतरांच्यावर कृपा केली. परंतु विष्णू व त्यांच्याबरोबर आलेल्या देवतांना शाप दिला. तुम्हाला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागेल. रुद्रदेवाच्या कोपामुळे इंद्रादी देव आणि गणासहित विष्णू हे सर्व उद्ध्वस्त होतील. मग ते शिवाला उद्देशून म्हणाले, ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मण हेच सर्वश्रेष्ठ असतात. ते जीव, जगत व जगमाया हे सारे एक आहेत. आता याचा अनुभव घेतात. सर्वम खल्विदम ब्रह्मम हा अनुभव घेऊन सर्वांनी तो अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करतात. मानवातील देवत्व पूर्णपणे प्रकट करण्याचा प्रयत्न करतात. राजाला हे विचार पटले. दधीचींनी आपल्या आश्रमात प्रवेश केला. शिव व विष्णू आपल्या स्वस्थानी परतले. तेव्हापासून ते ठिकाण स्थानेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी शिवजींचे दर्शन घेतले असता मुक्ती प्राप्त होते. अध्याय 40. देवदेवतांचे कैलासावर आगमन. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, आता दक्ष यज्ञाचा विध्वंस झाल्यानंतर पुढे काय झाले ते मला सांगा. पुढे काय झाले ते मला आतुरतेने ऐकण्याची इच्छा होती. ब्रह्मदेव म्हणाले, रुद्रदेवाच्या अफाट सेनेने दक्षाच्या यज्ञस्थानात येऊन सर्व यज्ञाचा विध्वंस केला. अनेक जण पराजित होऊन माझ्याकडे आले. त्यांनी मला मनोभावे नमस्कार केला आणि स्तुती केली. दक्ष यज्ञामध्ये घडलेला सर्व वृत्तांत मला सांगितला. दक्षाच्या मृत्यूची वार्ता ऐकून मी अतिशय शोकाकुल झालो. पुत्राच्या विरहाने व्याकुळ होऊन माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. दक्षाला पुन्हा जिवंत करून यज्ञ पूर्ण कसा करावा याचा मी विचार करू लागलो. खूप चिंतन केले, परंतु मला काही मार्ग सापडेना. मी अगदी हताश होऊन गेलो. त्यानंतर मी देवांना आणि मुनींना बरोबर घेऊन विष्णुलोकी गेलो. श्रीहरींची स्तुती करून त्यांच्या चरणी आमच्या दुःखाचे वर्णन केले. आम्ही सर्वांनी सांगितले की आपणास शरण आलो आहे. देवयज्ञ पूर्ण कसा करता येईल व सर्व सुखी कसे होतील हे आम्हाला सांगावे. श्रीहरी म्हणाले, यज्ञात भाग न दिल्यामुळे तुम्ही शिवजींचे अपराधी आहात. आता त्यांना शरण जाणे व त्यांचे चरण न सोडणे हाच मार्ग आहे. त्यांना प्रसन्न केले तर याच्यातून मार्ग निघू शकेल. आपण सर्वजण त्यांना शरण जाऊया. आम्ही सर्वजण कैलास पर्वतावर गेलो. कैलास हे शिवजींचे अत्यंत प्रिय असे स्थान आहे. तेथे किन्नर, देवता, सिद्ध वास्तव्य करतात. कैलासाच्या 4 बाजूला हिमालयाची 4 शिखरे आहेत. नाना प्रकारचे वृक्ष, त्यावर असंख्य प्रकारचे पक्षी आहेत. तेथील आजूबाजूचा संपूर्ण परिसर आश्चर्यचकित करणारा व विलोभनीय आहे. कैलासाच्या शेजारी रुद्रमित्र कुबेराची सुंदर अलका नगरी आहे. पुढे विशाल असा वटवृक्ष लागला. त्या वृक्षाखाली बसूनच शंभू आराधना करत होते. त्या वृक्षास आम्ही नमस्कार केला. पुढे गेल्यानंतर कुशासनावर बसलेले भगवान महादेव दिसले. आपल्या सर्वांगावर त्यांनी भस्म लावले होते. ते ज्ञानमुद्रेत बसलेले होते. त्यांच्या मनगटात रुद्राक्षाची माळ होती.
सभोवताली गण होते. माझे सनकादिक पुत्र शिव, सखा, कुबेर ही मंडळी सेवेसाठी हजर होती. तपस्वी जनांना अत्यंत प्रिय असलेले स्वरूप धारण करून बसलेल्या भगवान महादेवांना पाहून आम्ही धन्यधन्य झालो. पुढे जाऊन आम्ही सर्वांना नमस्कार केला. अध्याय 41. शंकराच्या चरणी देवाकडून क्षमा प्रार्थना. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कैलास पर्वतावर गेल्यावर सर्व देवदेवतांनी भगवान महादेवांची अत्यंत विनयभावाने स्तुती केली. ते सर्वजण म्हणाले, हे देवा, तुम्ही परात्पर तर आहात. सर्व विश्वामध्ये तुम्ही व्यापून उरलेले आहात. तुम्हाला आमचा नमस्कार. तुम्ही मृत्युंजय आहात. तुम्ही विष्णू कलत्र, विष्णू क्षेत्र, भानू, भैरव, शरणागत, वत्सल, त्र्यंबक आणि विरहनशील आहात. तुम्ही त्रिगुणात्मिक आहात. तुम्ही गुणात्मा आहात. हे देवा, चंद्र, सूर्य आणि अग्नी हे तुमचे 3 नेत्र आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व जाणता. तुम्ही सर्वांचे आदिकारण आहात. तुम्ही धर्म मर्यादा स्वरूप आहात. तुम्हाला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार. तुम्ही आपल्या परमतेजाने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. तुम्ही प्रकाश स्वरूप आहात. तुम्ही चिदानंद स्वरूप आहात. तुम्ही परब्रह्म परमात्मा आहात. ब्रह्मा, विष्णू व इंद्र, चंद्र आदी समस्त देवता तुमच्यापासून निर्माण झाले आहेत. आपल्या शरीरामध्ये 8 भागात विभक्त करून समस्त विश्वाचे पोषण करीत आहात. त्यामुळे तुम्ही अष्टमूर्ती आहात. विश्वामागील सर्व कारणांच्या मागील कारणांचे तुम्ही कारण आहात. तुमच्यामुळे सर्व पंचमहाभूते कार्य करतात. त्यामुळे विश्वाचे कार्य सुरू आहे. हे दयानिधी, हे देवा, तुम्ही प्रत्येक संकटात आमचे रक्षण केले आहे. संकटातून आम्हाला मार्ग दाखविला आहे. तुमची कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहो. आम्ही सर्वार्थाने तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्या हातून अनेक अपराध घडले असतील तरी आपण क्षमा करावे. आपण आमच्यावर प्रसन्न व्हा. आमच्यावर दयेचा वर्षाव करा. दक्षाचा देखील आपण उद्धार करा. त्यांचा अपूर्ण राहिलेला यज्ञ पूर्ण करा. तुम्ही अनुग्रह केला तर अनेक गलित गात्र झाले आहेत, ते बरे होतील. तुमचा भाग काढल्याशिवाय आता यज्ञ होणार नाही. याप्रमाणे आम्ही सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला आणि क्षमेसाठी प्रार्थना केली. अध्याय 42. शिवजींच्या कृपेने दक्ष जिवंत झाला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मी तसे श्रीहरी, लोकपाल, प्रजापती व मुनिजनांनी अत्यंत नम्रभावाने विनंती केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे श्रीहरी, जो दुसऱ्याचा द्वेष करतो, आतून खोटेपणानं वागतो, त्याला फळ हे भोगावेच लागते. म्हणून आतून थोडा देखील त्रास होईल असे कर्म करू नये. तुम्ही मला प्रार्थना केलीत म्हणून मी तुम्हाला क्षमा केली आहे. तुमच्या विनंतीचा मान राखणार आहे. त्यामुळे दक्षाला पण मी जिवंत करणार आहे. त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण अतिशय संतुष्ट झाले. नंतर विष्णू आणि सर्व देवतांनी आणि महर्षींनी भगवान शंकरांच्या यज्ञात येण्याचे प्रेमाने निमंत्रण दिले. स्वतः शंकर यज्ञस्थानी आले. यज्ञाची दुरवस्था पाहिली. आपल्या मायाशक्तीने त्यांनी दक्षाला जिवंत केले. दक्षाने हात जोडून प्रार्थना केली, हे महादेवा, तुम्ही सनातन परब्रह्म आहात. तुम्ही सर्वांना सुख देणारे आहात. सर्वांचे कल्याण करणारे विश्वबंधू आणि महेश्वर, तुम्हाला माझा नमस्कार. तुम्ही आत्मस्वरूप आहात. परेच्या पलीकडचे आहात. पुराण पुरुष आहात. वेदांना वंद्य आहात. सर्वांमध्ये श्रेष्ठ आहात. भक्तवत्सल आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही षडगुण ऐश्वर्याने संपन्न आहात. तुम्ही साधुजनांसाठी कल्पवृक्ष आहात. भक्तांसाठी कामधेनू आहात. दुष्टांना शासन करणारे आहात. सज्जनांचे रक्षण करते आहात. पतितांचे उद्धारक आहात. तुम्ही जगाचा आरंभ आहात. तुम्ही जगाचा अंतही आहात. जगाला आत्मतत्वाचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही ब्रह्मदेवाचे रूप घेतले आहे. तुम्ही भाविक जनांचे रक्षण करते आहात. जो कोणी उन्मत्त होऊन तुमच्या मर्यादेचे उल्लंघन करतात त्यांना तुम्ही दंड देता. माझ्या हातून चुकून तुमची अवहेलना झाली. तुम्हाला यज्ञातील भाग दिला नाही, तरीही मज पतितावर अनुग्रह करण्यासाठी तुम्ही येथे आला आहात. हे तुमचे औदार्य आहे. माझ्या चुकीबद्दल मला पश्चाताप होतो आहे. मी तुमची क्षमा मागतो. आपली कृपादृष्टी सदैव माझ्यावर ठेवा. अंतःकरणापासून दक्षाने हात जोडून अशी प्रार्थना केली आणि तो शांत उभा राहिला. मी म्हणालो, हे नाथ, तुम्ही आपला अपमान विसरला आणि माझ्या पुत्रावर दयेचा वर्षाव केला. त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. तुमच्यामुळे हे कार्य घडू शकले. आता आपण कृपेचा वर्षाव करून यज्ञाचा उद्धार करावा. त्यानंतर इंद्रादी देवता, उपदेवता, लोकपाल, सिद्ध, ऋषी, नाग आणि सर्वांनी मिळून रुद्रदेवाची अतिशय नम्रभावाने नमस्कार करून प्रार्थना केली. अध्याय 43. दक्षाचा यज्ञ शिवकृपेने संपन्न झाला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, या प्रकारे श्रीहरी, देवर्षी व मी केलेली स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांकडे कृपादृष्टीने सर्वत्र पाहिले. महादेव दक्षाला म्हणाले, आता मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. मी सर्वांचा ईश्वर आहे. सर्वत्र स्थित असून स्वतंत्र आहे. जो भक्त निस्वार्थ भावाने भक्ती करतो त्याच्या मी अधीन असतो. त्याच्या इच्छेचा मी मान ठेवतो. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त असतात.
पहिले 3 भक्त सामान्य प्रकारचे असतात. ज्ञानी भक्त हा विशेष भक्त होय. ज्ञानी भक्ताला माझी प्राप्ती होत असते. तो माझ्याशी एकरूप झाल्यामुळे तो मला अधिक प्रिय असतो. हे दक्ष, तू केवळ कर्म करून या संसार सागरातून तरुण जाण्याची इच्छा व्यक्त करत होता. तुझे लक्ष बाह्य यज्ञाकडे लागले होते, परंतु आंतरिक सद्भाव तू वाढवलेला नव्हतास. आपले आचार, विचार आणि उच्चार कसे चालले आहेत याचा तू विचार केलाच नाहीस, म्हणून तुझ्या यज्ञाचा विध्वंस झाला. मी परमेश्वर आहे. माझे स्वरूप कसे आहे हे लक्षात ठेव. ज्ञानाचा आश्रय घे. प्रत्येक कर्म सावधानपूर्वक कर. मी जगाचे परम कारण आहे. मी ईश्वरांचे आदिबीज आहे. मी ब्रह्मा आणि विष्णू आहे. मी सर्वांचा आत्मा आहे. मी सर्वांचा ईश्वर आहे आणि मी सर्व कर्माचा साक्षी आहे. मी स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशी आहे, भेदरहित आहे. गुणमयी मायेत प्रवेश करून जगाची उत्पत्ती, पालन, संहार करतो. वास्तविक पाहता मी एकच आहे, परंतु त्याच्या क्रियांना अनुसरून ब्रह्मा, विष्णू, रुद्र स्वरूप धारण करतो. मी परब्रह्म परमात्मा आहे. या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून त्याच्या पलीकडे मी अफाट आहे, अनंत आहे. मी एका अंशाने साऱ्या विश्वाला धारण केले आहे. मी सृष्टीरूप आहे. सृष्टीतील प्रत्येक घटक मत्स्य स्वरूप आहे. माझा भक्त माझ्या आणि साऱ्या विश्वात कोणत्याही प्रकारची भिन्नता पाहत नाही. मी एकच आहे हे जाणतो, त्याला अपार शांती लाभते. मला भेदबुद्धीनं जो पाहतो त्याला अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागते. शंकराचे बोलणे ऐकून सर्वांना आनंद झाला. दक्ष शिवभक्तीत प्रेमाने मग्न होऊन गेला. सर्वजण शिवजींचे गुणगान गाऊ लागले. महादेवांनी सर्वांना वरदान दिले. दक्षाने शिवनामाचा उच्चार करत पुन्हा यज्ञ उभारला. शिवजींचा भाग काढून ठेवला. शिवजींच्या कृपेने व देवजींच्या, मुनींच्या व ऋषींच्या कृपेने यज्ञ पूर्ण झाला. त्यामध्ये कोणतेही संकट आले नाही. शंकर कैलासावर निघून गेले. शिवकृपेचा महिमा अगाध आहे. तो समजून घेऊन आपण ही प्रत्येक पाऊल सत्याने टाकावे आणि जीवन अंतर्बाह्य आनंदी करावे. नमः शिवाय. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करा. तसेच आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.